महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची निवड झालेली आहे। रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता सदानंद दाते पदभार स्वीकारणार आहेत। 3 जानेवारीला रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि आता महाराष्ट्राचे पुढचे पोलीस महासंचालक असतील सदानंद दाते। रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता सदानंद दाते पदभार स्वीकारणार आहेत। 3 जानेवारीला रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपणार आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी। चेतन, निश्चितच शुभम, जी माहिती समोर येत आहे, संघ लोकसेवा आयोगाच्या इम्पॅनलमेंट कमिटी यांनी शिफारस केलेल्या पॅनलमधून आता सदानंद दाते यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून आता दाते 3 तारखेला मावळत्या ज्या महासंचालक आहेत रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील। सर्वात महत्वाची बाब म्हणजे NIA चे प्रमुख म्हणून दाते यांची कामगिरी सर्वश्रुत आहे। याआधी देखील मुंबईमध्ये 26 अकराच्या हल्ल्यामध्ये सदानंद दाते यांची कामगिरी मोलाची होती। जीवावरती अक्षरशः स्वार होऊन त्यांनी यावेळी दहशतवाद्यांचा मुकाबला केलेला होता। त्यामुळे आता महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेमध्ये दाते यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जात असताना त्यांच्या नियुक्तीमुळे कुठेतरी महाराष्ट्र पोलीस दल आहे ते अधिक सक्षमपणे काम करताना पाहायला मिळू शकते। अगदी चेतन, अत्यंत महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।